जन्म झाल्यानंतर मला लागलीच समजलं, कारण डॉक्टरांनी जे काही औषध दिलं त्याच्यावरच मला समजलं की ही माझी नॉर्मल चाइल्ड नाही आहे. आणि नंतर 4 दिवसात समजलं की ती डाऊन सिंड्रोम आहे. मग नंतर मी तिला त्याप्रमाणेच असं वाढवायची तयारी ठेवली की तिला आपण शिशुकाम अप टू द नॉर्मल लेवल. ती नाही नॉर्मल होणार मला माहिती आहे, पण त्या परीने मी माझे प्रयत्न सगळे चालू ठेवले. आणि त्याप्रमाणे मग तिला डान्सला, कॉम्प्युटरला, जिथे जिथे मला नेता येईल, तिला ओपन करता येईल तिथे तिथे तिला ओपन केलं. इवन जामनगरला आम्ही गेलो तेव्हाही अशी स्कूल नव्हती, मग तिला नॉर्मल स्कूलमध्ये घातलं. तिथे ज्युनियर फर्स्ट शिकली आणि नंतर बॉम्बेला आल्यानंतर परत तिला स्पेशल स्कूललाच घातलं. आणि ॲक्च्युली वी बोथ पेरेंट्स डिवोटेड अवर लाईफ. म्हणजे होम क्रिएशननं पण मला सपोर्ट खूप केला. तर तिला कामात बिझी ठेवण्यात आलं, तिला वेगवेगळी कामं करायला दिली. आता तिला मिट्टी काम हे ते एकच एक पहिला नाही दिला, म्हणजे सगळ्या कामात बिझी केलं त्यांनी, सगळं शिकवलं. आणि मग आता तिचं ज्याच्यात इंटरेस्ट आणि होम क्रिएशनलाच समजून आलं की ती खूप पेंटिंग छान करू शकते. त्यामुळे अर्चनाताईंनी सांगितलं की ती शी इज गुड ॲट पेंटिंग, तर तिला तुम्ही भुवनेश्वरला पाठवत जा, सगळं करा. नयनजीत तिच्याकडनं करून गेली आणि त्याप्रमाणे खरंच शी इम्प्रूव्ड. आणि नयनजीतने खूप एफर्ट्स घेतले की ती इतकी आता पेंटिंगमध्ये खूप वर आली, म्हणजे ती डेव्हलप झाली, तिचं क्षेत्र तिला मिळालं. आणि रिअली शी इज इंटरेस्टेड टू गो टू द भुवनेश्वर. माझी पुतणी म्हणाली पाहते ती लहानपणापासून माझ्या शी इज व्हेरी अटॅच टू मी. वॉट एव्हर आय से शी ओबेज. आय ऑल्सो लव्ह हर व्हेरी मच. शी very interested in doing artwork, painting, flowers. I just thought of while painting, she should not go out of the line. She is coloring, comes inside the line only, and she has done very well. I purchased a land at near Karzat for these people who are going to stay of their own, where all the facilities, modern facilities, hospital, playground, everything is possible. The meeting was held up because, see, unless and until people support her, she won't able to complete the project. And for that, she wanted whatever the donation from you, whether it is 10 rupees, 1 rupees or something, she was ready to take that. So, according to my particular capacity, I have already given the donation, and we think that project, if it clicks, it will be good for everybody, those of thinking of this child in the future. आणि हे तर मला खूपच आवडलं त्यांनी जे सुरू केलं आहे ते मुलांसाठी त्यांनी चांगलं केलं. की पुढे जे कोणी बघायला नसतील तर मग काही हरकत नाही, चिंता नाही आईवडिलांना. मग की खरंच या लोकांनी खूप होम क्रिएशनने चांगलं केलं की त्यांच्याकरता म्हणून ते चांगलं करतात आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे मुलांना कुठेच काहीच प्रॉब्लेम येत नाही. आईवडिलांना वाटतं की काय होणार आपल्या मुलाचं, नंतर तो प्रॉब्लेम त्यांनी मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. थँक्स फॉर दॅट.